नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा गाडीचा रिव्ह्यू बघणार आहोत जी गाडी दिसायला मोटरसायकलसारखी आहे आणि चालवायला ॲक्टिवासारखी. तर मी तुम्हाला दाखवतो कोणती गाडी आहे. तर मित्रांनो, ही आहे तुमच्यासमोर होंडाची नावी गाडी. नावी बघू शकता, इथे तुम्हाला ब्रँडिंग दिसेल. ही गाडी जर बघितली तर तुम्हाला दिसायला मोटरसायकलसारखी वाटते, बाईकसारखी वाटते. पण हिला जर बघितलं ना तर कोणत्याही प्रकारचा गेअर किंवा खाली ब्रेक वगैरे येत नाही. या साईडला जर बघितलं, या साईडला सुद्धा गेअर शिफ्टर वगैरे नाही आहे आणि इकडे ब्रेकसुद्धा नाही. म्हणजे ही गाडी आहे गेअरलेस आहे. त्याच्यामुळे हिचे जे ब्रेक वगैरे आहेत ते बघा इथे आहेत. हा पुढचा ब्रेक, तो मागचा ब्रेक. आणि या गाडीला जे इंजिन आहे ना ते आहे ॲक्टिवाचं. ही आहे होंडाची गाडी, त्याच्यामुळे हिला ॲक्टिवाचं इंजिन या गाडीमध्ये दिलं आहे. ॲक्टिवा किंवा डिओ या दोन गाड्यांचं मिक्स इंजिन या गाडीसाठी बनवलेलं आहे. बाकी बरेचसे पार्ट जे आहेत इंजिनला लागणारे किंवा सर्व्हिसला लागणारे, ते बरेचसे पार्ट हे ॲक्टिवाचेच लागतात या गाडीला. पण काही जे पार्ट आहेत ते ह्याचे वेगळे आहेत. तर ही आहे नावी. ही जवळजवळ 2016मध्ये काहीतरी आली होती. 16-17मध्ये ही गाडी लॉन्च झाली होती. पण ही इतकी काही चालली नाही, कारण की ही गाडी खूप छोटी आहे. अशी व्हिडिओमध्ये दिसायला जरी मोठी दिसत असेल तरी आता तुम्हाला दिसत असेल की किती छोटी वाटते ही गाडी. आणि 2 सीटरमध्ये येते, म्हणजे 2 सीट आहेत, पण सीटसुद्धा हिची छोटी आहे. तर आपण हिचा पूर्णपणे रिव्ह्यू बघणार आहोत. रिव्ह्यू म्हणजे काय की तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे आहे. सर्वात आधी एक गाडी येत होती बॉबी म्हणून, बॉबी या नावाची गाडी येत होती. तीसुद्धा सेम अशीच होती, म्हणजे जवळजवळ अशीच होती. छोटीशी गाडी होती जी चालवायला खूप सुंदर होती आणि 2 स्ट्रोकमध्ये ती येत होती. तर त्याच हिशोबाने ही होंडाने नावी गाडी काढलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत या गाडीचा रिव्ह्यू. तर तुम्हाला या गाडीमध्ये समोर हॅलोजन हेडलॅम्प मिळतो, हायलो मिळतात आणि हे इंडिकेटर मिळतात. आता ह्या गाडीमध्ये कसं आहे की बरेचसे जे पार्ट आहेत ते दुसऱ्या गाड्यांचे यूज केले आहेत. जसं की हे जे इंडिकेटर आहेत ते युनिकॉर्न किंवा शाईनमध्ये येतात. नंतर हे मिरर युनिकॉर्नमध्ये येतात. आणखीन बरेचसे पार्ट जे आहेत ॲक्टिवामधले आहेत. बरेचसे पार्ट असे त्यांनी रियूज करून ही गाडी तयार केलेली आहे. या गाडीची त्यावेळी किंमत जवळजवळ 70,000पर्यंत असेल. आता मलासुद्धा एक्झॅक्ट माहीत नाही किती किंमत होती, पण ही अशा प्रकारची गाडी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रंटला हा टायर मिळतो. टायर साईज आहे ह्याची 12 इंचीचा आपल्याला रिम मिळतो. आणि हिला ड्रम ब्रेक येत होते त्यावेळीसुद्धा. हे आहेत इंडिकेटर. हे जे गार्ड तुम्ही बघू शकता हे आहे हिचं ॲज अ ॲक्सेसरी म्हणून लावलेलं गार्ड आहे. त्यानंतर हे जे वायझर आहे ते सुद्धा ॲज अ ॲक्सेसरी म्हणून या गाडीमध्ये लावलं गेलं होतं. तर हे अशा प्रकारची ॲक्सेसरी होती. त्यानंतर आणखीन एक ॲक्सेसरीचं जर पार्ट बघितलं तर हे साईड गार्ड जे आहे ते बऱ्याचशा बाईकला येतं. त्याच्यामुळे हिचा जो लुक आहे तो पूर्णपणे बाईकसारखा येतो. आणि या गाडीमध्ये ना फायबरचा यूज जास्त केलेला आहे. जसं की हे मडगार्ड, हे जे मडगार्ड आहे ते पूर्णपणे फायबरचं आहे. त्याचा कलरसुद्धा आता फेड झालेला आहे. नंतर या साईडला हे फायबरची कवरिंग. नंतर हे जे पॅनल आहेत, पूर्ण जे पॅनल आहेत ते या गाडीचे फायबरचे बनवले आहेत. तर अशा प्रकारे आहे हे फ्रंटचं. इथे शॉक ऑब्सर आहेत दोन्ही. आणि हिची डिक्की आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवतो. आधी बघू शकता ड्युअल टोनमध्ये ही गाडी येते, ब्लॅक आणि रेडमध्ये. हा रेड कलर आहे. त्याच्यावर हे ग्राफिक्स वगैरे आहेत. थोडेफार ग्राफिक्स आता खराब झाले आहेत कारण गाडीचा यूज झाल्यामुळे. आणि अशा प्रकारे आहे. त्यानंतर या साईडने जर बघितलं थोडंसं इंजिन एक्सपोज आहे, पण गाडी जी चालवायला जो फील येतो तो खूप सुंदर आहे. हे ॲक्टिवा आणि डिओचं मिक्स इंजिन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बाकी सर्व गोष्टी या सेम आहेत. हे ॲक्टिवासारखंच आहे किंवा डिओसारखं आहे. नंतर हे एक पॅनल दिलं आहे, मडगार्ड बोलू शकतो आपण, ते दिले. बाकी हा जो स्पेस आहे तो पूर्णपणे खुल्ला त्यांनी ठेवलेला आहे. इथे फुटरेस्ट येतात, 2 फुटरेस्ट पुढच्या माणसाला आणि मागच्या माणसाला. नंतर मागच्या साईडला जर आलो तर ही जी टेललाईट आहे ना ही आहे, ज्या जुन्या गाड्या यायच्या ना त्यामध्ये ही टेललाईट येत होती. तर ती नावीलासुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ही नंबर प्लेट आणि इथेसुद्धा इंडिकेटर रिफ्लेक्टर दिलेला आहे. त्या साईडने जर या साईडने जर बघितलं, या साईडला जर बघितलं तुम्ही, जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर तुम्ही बघितलं असेल की हे जे एअर फिल्टर आहे हे जसं एअर फिल्टर ॲक्टिवामध्ये सुद्धा लागतं आणि डिओमध्ये सुद्धा लागतात. ते एअर फिल्टरची असेंब्ली आहे. नंतर हा लेडीज फुटरेस्ट आपण बोलतो याला, हा ॲज अ ॲक्सेसरी म्हणून याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. नंतर इथे किक वगैरे आहे, डबल स्टँड आहे. सर्व जे बघायला गेलं तर तुम्ही ॲक्टिवाप्रमाणेच आहे. ॲक्टिवा 3Gला ज्या गोष्टी यायच्या त्याच गोष्टी हिच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे साईडच्या इथेसुद्धा फुटरेस्ट आहे. त्यानंतर हा जी आहे ना ही आहे डिक्की. मी तुम्हाला उघडूनसुद्धा दाखवतो. थोडीफार खराब असेल किंवा याच्यामध्ये सामान वगैरे असू शकते. हे बघा अशा प्रकारे हे ॲज अ ॲक्सेसरी म्हणून खूप सारा स्पेस ह्याच्यामध्ये येतं. कारण हिला साईडला आपण डिक्की लावू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये डिक्की दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण नाही बोललं तरी एक 5 ते 10 लिटरची कॅपॅसिटी आहे. इतकं वस्तू ठेवू शकतो ह्याच्यामध्ये. किंवा एक 3 ते 4 किलोपर्यंतच्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. कारण ही फायबर बॉडी असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जास्त लोड टाकू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये जर ही डिक्की नसेल तर हा जो स्पेस आहे ना इथे पूर्ण रिकामा असतो. ह्याच्यामध्ये काहीच दिसत नाही. आता हे डिक्की लावलं त्याच्यामुळे जरा हा स्पेस भरलेला वाटतो. आता मग गाडी जी आहे ती पूर्ण
साधी वाटते. आता आपण बघणार त्या गाडीचं मीटर. तर बघू शकता हे आहे ह्या गाडीचं मीटर. हे खूप युनिक मीटर या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. हा इथे चावी स्विच आणि हे मीटर. याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा फीचर्स किंवा कोणत्याही एक्स्ट्रा गोष्टी ज्या अशा थोड्या वेगळ्या आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत. तर ही या गाडीची चावी आहे. तर ही चावी आपण ह्याच्यामध्ये लावली तर याच्यामध्ये कोणतेही इंडिकेशन वगैरे येत नाही ऑन ऑफचं. आता ही गाडीचे किलोमीटर झाले आहेत 11,000, पण हे गाडी थोडे जास्त झालेलं आहे, मीटर हे खराब झालेलं आहे. तर आता हे जे मीटरसारखे जे पार्ट आहेत ना ते कधी कधी अवेलेबल होत नाहीत. त्याच्यामुळे थोडासा या गाड्यांचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळेच ही गाडी कमी चालण्याचं कारण आहे. त्यानंतर या साईडला बघितलं हे लाईटचे कंट्रोल, लाईट ऑन ऑफ, हाय बीम, लो बीम. त्यानंतर इथे इंडिकेटर आणि हे इथं हॉर्नचं. आणि त्यानंतर इथे चोक दिलेलं आहे. बघा हे जे आहे ना हे आपण शाईन जी गाडी आहे त्या गाडीचं यूज केलेलं आहे कंपनीने. इथे आपल्याला ब्रेक मिळतो, ब्रेक लॉक वगैरे करू शकतो, मिरर. यानंतर इथे स्टार्टर, सेल्फ स्टार्ट ही गाडी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे की ह्या गाडीचा फ्यूल टँक. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या गाडीचा फ्यूल टँक कुठं आहे. आता कारण कसं आहे ॲक्टिवाला विचार केला तर ॲक्टिवाला इथे असतो सीटच्या खाली. तर हिचा फ्यूल टँक कुठं आहे. तर हिचा जो फ्यूल टँक आहे ना तो सेम आपली मोटरसायकल किंवा बाईक जी असते बाईकला जसा असतो तशाच ठिकाणी हिचासुद्धा आहे. तो म्हणजे की ह्याच्या आतमध्ये. ते सुद्धा तुम्हाला लागलं. त्याआधी आपण हे वाचून घेऊया. या वॉर्निंग्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रेक ऑपरेशन राईट आणि लेफ्टचं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑलवेज वेअर हेल्मेट वगैरे ते इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तर आता आपल्याला फ्यूल टँक ओपन करायचं आहे. त्यासाठी ही चावी आपल्या ह्याच्यामध्ये टाकली किंवा हे बघा ही कॅप ओपन होते. त्यानंतर सेम बाईकसारखंच आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा याच्या आतमध्ये फ्यूल टँक आहे. एक 3 ते 4 लिटरचा फ्यूल टँक आपल्याला या गाडीमध्ये मिळालेला आहे. खूप चांगला असा फ्यूल टँक आहे. आणि बाकी हे बघा फायबर बॉडी असल्यामुळे हे तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. बघा अशा प्रकारे लावलं ओके झालेलं आहे. ह्याच्या आतमध्ये फ्यूल टँक आहे त्याच्यामुळे गाडी जी चालवायला जो फील येतो तो सुद्धा खूप सुंदर येतो. त्यानंतर या गाडीचं जे हँडल लॉक आहे मिळतं ते बघा या इथे दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे. आता बऱ्याचशा गाड्यांमध्ये आपल्याला स्कूटीमध्ये किंवा ज्या बाईक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इथे चावी स्विचच्या इथे मिळतं, पण या गाडीला इथे खाली एक्स्ट्रा हँडल लॉक दिलेलं आहे. बाकी गाडीची पूर्ण जी बॉडी आहे ती फायबरमध्ये दिलेली आहे कंपनीने. कारण काय माहिती आहे का की या गाडीचं जे वेट आहे किंवा वजन जे आहे ना ते कमी करण्यासाठी कंपनीने या गाडीमध्ये फायबर बॉडी दिलेली आहे. पूर्ण बॉडी जर बघितली फायबर आहे. ह्याच्या आतमध्ये चेसी जी आहे ती खूप मजबूत स्ट्रॉंग चेसी आपल्याला या गाडीमध्ये मिळते. बघू शकता चेसीसुद्धा जवळजवळ ॲक्टिवासारखीच आहे, पण थोडेफार काही चेंजेस या गाड्यांमध्ये केलेले आहेत. कंपनीने ही गाडी काढली होती लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी एक डर्ट बाईक या अशा हिशोबाने काढली होती. पण या गाडीचं जास्त रिसेल नाही झाला त्याच्यामुळे ही गाडी फेल गेलेली आहे. पण खूप सारे जे लोक आहेत जे इंटरेस्टेड लोक असतात ना ज्या युनिक गाड्या वापरण्यामध्ये तर त्यांच्यासाठी ही गाडी खूप चांगली आहे आणि गाडी चालवायलासुद्धा खूप सुंदर आहे. मी आता तुम्हाला या गाडीचं सीटच्या खालचं दाखवतो. हे आता इथनं आपण ओपन करणार आहोत. नंतर अशी सीट आपण काढली किंवा हे बघा इथे थोडासा स्पेस मिळतो. याच्यामध्ये आपल्याला टूल किट किंवा मग काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या पेपर्स वगैरे गाडीचे याच्यामध्ये ठेवू शकतो. इथेसुद्धा आपल्याला टूल किट किंवा फर्स्ट एड बॉक्स ठेवण्याची जागा दिली आहेत. आणि ह्याच्या आतमध्ये गाडीच्या मेकॅनिकल काही गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच. तर अशा प्रकारे आहे. छोटीशी सीट आपल्याला या गाडीमध्ये मिळून जाते. त्याच्यावर 2 लोक आरामात बसू शकतात. थोडं लाँग राईडला नाही पण लोकल सिटीमध्ये जर चालवायचं असेल तर 2 लोकांसाठी खूप चांगली अशी गाडी ही आपल्याला बघायला मिळते. आता आपण बोलणार आहोत या गाडीच्या इंजिनबद्दल. या गाडीमध्ये आपल्याला 109 सीसीचं सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन मिळून जातं. त्याची जी पॉवरचा जर विचार केला तर पॉवर आहे 7.89 BHP आणि टॉर्कचा जर विचार केला तर 8.91 NMचा न्यूटन मीटरचा टॉर्क जो आहे तो आपल्याला या इंजिनमध्ये मिळतो. आणि फ्यूल इकॉनॉमीचा जर विचार केला तर कंपनीने 48.4 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज या गाडीमध्ये क्लेम केलेला आहे. पण जर ॲक्च्युअलमध्ये विचार केला तर आपल्याला ही गाडी 40 ते 41पर्यंतचा ॲव्हरेज एका प्रति लिटरला मिळवून देते. त्यानंतर आपण या गाडीचा जर ग्राउंड क्लिअरन्सचा विचार केला तर 148 NMचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. म्हणजे खूप चांगला तसा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. आणि व्हील बेसचा जर विचार केला तर तो आपल्याला 1286 MMचा व्हील बेस आपल्याला मिळून जातो. त्यानंतर सीटचा जर विचार केला तर 762 NMची आपल्याला सीट याच्यामध्ये म्हणजे खूप कम्फर्टेबल अशी जी सीट आहे ती आपल्याला मिळते या गाडीच्या हिशोबाने. त्यानंतर मी तुम्हाला फ्यूल टँकचं सुद्धा सांगितलं 3 ते 4 लिटरचा फ्यूल टँक येतो ह्याच्यामध्ये पेट्रोल टँक. तर तो जो आहे तो 3.5 लिटरचा बरोबर फ्यूल टँक आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. आणि कार्बोरेटर BS3 गाडी आहे ही, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्यूल पंप वगैरे मिळत नाही. जेणेकरून काय आहे की मेंटेनन्स जो आहे तो या गाडीचा खूप कमी आहे. खूप साऱ्या गोष्टी या गाडीमध्ये आहेत. आता मी व्हिडिओ इथे एंड करतो पण तुम्हाला एकदा मी गाडी स्टार्ट करून दाखवतो की कशा प्रकारे स्टार्ट होते.
ही आपली चावी आहे, ही मी ह्याच्यामध्ये लावली. आपल्याला गाडीचा ब्रेक प्रेस करूनच ही गाडी स्टार्ट करायची. आता मी गाडीचा ब्रेक प्रेस केला एक साईडनी आणि इथनं सेल्फ स्टार्ट देतो आहे. हे बघा गाडी आपली सेल्फ स्टार्ट झालेली आहे, बघू शकताय. आवाज जर बघितला सेम डिओ आणि ॲक्टिवासारखा आवाज आपल्याला या गाडीमध्ये मिळतो. तर बघू शकता अशा प्रकारे आहे या गाडीचा आवाज. मित्रांनो, जर तुम्हाला सिटीमध्ये गाडी ड्राईव्ह करायची असेल तर एकदम सुंदर अशी गाडी ही आहे. तुम्ही बिंदास, जर तुम्हाला सेकंड हँड मार्केटमध्ये एक कमी प्राईजमध्ये जर ही गाडी मिळत असेल सिटीमध्ये चालवण्यासाठी तर बिंदास घ्या. गाडीमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, चालवायला खूप म्हणजे खूप मजा येते. तर आजची जी व्हिडिओ होती मी आता इथे एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.